मोठी बातमी समोर येते। कालच्या राड्यावर सूरज चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। अखेर सूरज चव्हाण यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। काल झालेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। लवकरच विजय घाटगे यांची भेट घेऊन त्यांच्यातील गैरसमज दूर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। काल लातूर येथे सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर विजय घाटगे यांनी कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन केलं। त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने आणि सूरज चव्हाण यांनी विजय घाटगे यांना मारहाण केली होती। या राड्यानंतर आता सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर येते। त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। नमस्कार। काल लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थोडासा वाद निर्माण झाला। काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता। खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाटगे पाटलाला आम्ही मारहाण केली। मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे। कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो, परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाटगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन। नमस्कार। कालच्या राड्यावर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। काल झालेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। लवकरच विजय घाटगे यांची भेट घेऊन त्यांच्यातील गैरसमज दूर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।